विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी प्राध्यापिका सुनीता शिंदे कुवर, SM ज्युनियर कॉलेज नंदुरबार. माझा अध्यापन विषय शिक्षणशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत पहिल्या प्रकरणातील 4 शैक्षणिक विचारवंत आपण अभ्यासले. यानंतर पुढचे शैक्षणिक विचारवंत जे अभ्यासणार आहोत आपण ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा, या ठिकाणी सुरुवातीला पुस्तकात पान नंबर 9 काढा. या मुद्द्याची सुरुवात पान नंबर 9वर होते. बघा, या ठिकाणी तुम्हाला तक्त्यात 2 प्रश्न विचारलेले आहेत. सांगा पाहूमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? आणि दुसरा प्रश्न आहे, भारतीय जनतेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र कोणी दिला? विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी आपण बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन परिचय अभ्यासू, त्यांचे शैक्षणिक विचार आणि योगदान अभ्यासू, त्यावेळी निश्चितच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिनांक 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील कॅम्प मिलिटरी स्कूल येथे झाले आणि त्यानंतर मुंबई येथील एल्फिस्टन महाविद्यालयातून त्यांनी BA पदवी, तर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून MA, PhD व LLD या पदव्या संपादन केल्या. पान नंबर 10 काढा. आता बघा, पान नंबर 10वर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर लंडन विद्यापीठातून त्यांनी MSc व DSc या पदव्या संपादन केल्या. एकूणच काय तर त्यांचं आपण असं म्हणू शकतो की अतिशय उच्च विद्याविभूषित असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव होते आणि त्यांचे मूळ आडनाव आंबावडेकर असे होते. त्यांचे वडील सैन्यात नोकरीतला असल्याने साहजिकच घरातील वातावरण अतिशय शिस्तीचं होतं आणि याच शिस्तीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडले. म्हणजे घरातील शिस्तीचा त्यांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहिला. सोबतच अनेक ग्रंथ आणि पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. दिनांक 6 डिसेंबर 1956 हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होय. बघा, या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला, एका तक्त्यात तुम्हाला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचण येत होती. त्यामुळे त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. साहजिकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक हुशार विद्यार्थी असल्याने त्यांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी ते उच्च शिक्षण घेऊन हे सिद्ध करून दाखवलं. अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या. आपण सुरुवातीला त्यांच्या जीवन परिचयामध्ये पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे शैक्षणिक विचार शिक्षण क्षेत्राला दिलेले आहेत त्यामध्ये पहिला विचार आहे शिक्षणाची व्याख्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते शिक्षणाची व्याख्या काय होती किंवा शिक्षणाचा अर्थ काय, तर व्यक्तीला अस्तित्वाची म्हणजे व्यक्तीच्या अस्तित्वाची, क्षमतांची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते ते शिक्षण. म्हणजे व्यक्तीचं स्वतःचं अस्तित्व, ती व्यक्ती कोण आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या क्षमता आणि त्याच्यामध्ये असलेलं सामर्थ्य यांची जाणीव करून देते, त्याला शिक्षण असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा विचार त्यांनी दिला आहे, विषमता नष्ट करण्याचा शिक्षण हाच राजमार्ग. म्हणजे बघा, आता भारतीय समाजामध्ये त्या काळी पण आणि आजही आपण पाहतो की जात, धर्म, पंथ, लिंग, प्रांत यासारख्या अनेक क्षेत्रात विषमता आपल्याला पाहायला मिळते. आणि ही विषमता म्हणजेच काय, आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला आणि राष्ट्रीय विकासाला यातून खूप मोठा अडथळा निर्माण होतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते जर ही विषमता समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातून नष्ट करायची असेल किंवा घालवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणजे काय, तर शिक्षणाच्या माध्यमातून आपण व्यक्तीला या गोष्टींचं जे विपरीत परिणाम देशावर होतात, समाजावर होतात, तर त्याचं महत्त्व आपण पटवून देऊ शकतो. त्यानंतर तिसरा विचार त्यांनी मांडला होता, शिक्षण ही शोषणमुक्तीची पायवाट होय. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते व्यक्ती किंवा समाजाला
शोषणापासून मुक्त करायचं असेल किंवा मुक्ती मिळवून द्यायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कारण का तर अनेक वर्षापासून शोषणाला बळी पडलेल्या आपल्या बांधवांसाठी डॉक्टर आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा त्यांनी दिला होता. आणि म्हणून जर शोषणमुक्त आपल्याला व्हायचं असेल तर शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही हा विचार त्यांनी मांडला होता. त्यानंतर समानतेसाठी शिक्षण. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते समानता म्हणजे काय तर खालच्या वर्गाची पातळी वरच्या वर्गापर्यंत आणणे. म्हणजे समाजात सर्व समानता असली पाहिजे. खालच्या पातळीतील लोकांना वरच्या पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना शिक्षण देणं गरजेचे असते. परंतु हे शिक्षण देत असताना ते विशेष सवलतीच्या स्वरूपात दिलं गेलं पाहिजे हा विचार आंबेडकरांनी मांडला होता. त्यानंतर बघा, त्यांनी म्हटलं की शिक्षण हे काय तर मानवी मनाची अन्न व शक्ती आहे. शिक्षणाला त्यांनी अन्न व शक्तीची उपमा दिलेली आहे. अन्नामुळे जर व्यक्तीचं शरीर सुदृढ होतं, पण शिक्षणामुळे त्याचं मस्तिष्क, मन आणि विचार सुदृढ होतात. बघा किती सुंदर विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता. आणि हे सुदृढ विचार जर व्यक्तीकडे असतील तर व्यक्तीला आयुष्यभर ते शक्तिवर्धक म्हणून कार्य करत असतात. त्यानंतर पुढचा विचार त्यांनी मांडला होता शिक्षणातून शिस्तीचा विकार. शिस्तीला त्यांनी व्यक्तिमत्व विकासात अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. तर शिस्तीमुळेच व्यक्तीमध्ये विनय निर्माण होतो. विनय म्हणजे काय? नम्रता. शिक्षणामुळे व्यक्ती नम्र होत असते शिस्तीमुळे. आणि जर ही शिक्षणाला जर शिस्तीची जोड असेल तर निश्चितच व्यक्ती ही विनयशील किंवा नम्र होते. त्यामुळे शिक्षणातून शिस्तीचा विकास झाला पाहिजे हा विचार त्यांनी मांडला होता. त्यानंतर चारित्र्य संवर्धनासाठी शिक्षणाची गरज. बघा, बरेचसे विचार आपण असे आहेत की आपण यापूर्वीच्या विचारवंतांनी सुद्धा हे विचार मांडले होते. त्यात आपण पाहिलं होतं की चारित्र्य किंवा शील आपण ज्याला म्हणतो, तर चरित्र आणि चारित्र्य या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत असं डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीस चरित्र असते आणि पण त्या व्यक्तीला चारित्र्य असेलच असे सांगता येत नाही. आणि चारित्र्य संवर्धनाचा त्यांनी अतिशय छान अर्थ सांगितला आहे. बघा की चारित्र्य संवर्धन म्हणजे प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री या गुणांचं संवर्धन होय. आणि हे गुण ज्याच्याकडे असतील ती व्यक्ती चारित्र्यवान आहे असं आपण म्हणत असतो. आणि शिक्षणातून चारित्र्य संवर्धनाची गरज पटवून दिली पाहिजे असे डॉक्टर आंबेडकरांना वाटत होते. त्यानंतर पुढचा विचार आहे शिक्षणास मूल्यांचे अधिष्ठान असावे. म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते शिक्षण हे मूल्याधिष्ठित असावे. शिक्षणातून बालकांच्या मनावर योग्य प्रभाव पडला पाहिजे. शिक्षणातून मानवता, परोपकार, विनम्रता, शुद्धता, निर्णयक्षमता, नैतिकता यासारखी मूल्य रुजली पाहिजेत. म्हणजे काय की विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ही मूल्य अतिशय पोषक असतात आणि परिणामी शिक्षणास मूल्यांचे अधिष्ठान प्राप्त होईल असे त्यांचे मत होते. त्यानंतर पुढचा विचार त्यांनी मांडला होता प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले पाहिजे. म्हणजेच काय की 6 ते 14 वर्ष हा जो वयोगट आहे तर या वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे असावे, ज्यामुळे सर्वसामान्य मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध होईल आणि कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होईल हा विचार त्यांनी मांडला होता. कारण आपण पाहिलं यापूर्वी पण की प्राथमिक शिक्षणाला सर्व शिक्षणाचा पाया असं म्हटलं जातं. आणि हा पायाच जर भक्कम असेल तर निश्चितच त्यावर भक्कम अशी इमारत उभी राहू शकते. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास किंवा अतिशय चांगल्या प्रकारे विकास यातून होऊ शकतो. त्यानंतर पुढचा विचार त्यांनी मांडला होता पालकांनी मुलांच्या शिक्षणासोबतच मुलींच्या शिक्षणालाही प्रोत्साहन दिले पाहिजे. बघा, त्या काळी बऱ्याचशा घरांमध्ये अशी स्थिती होती की मुलींच्या शिक्षणाकडे पालक विशेष लक्ष देत नव्हते. आणि आजही स्त्रियांना शिक्षण देणं ही काळाची गरज आहे. आणि मुलांबरोबरच किंवा पुरुषांबरोबरच स्त्रियांना शिक्षणाची संधी देणे म्हणजे त्यांचा सन्मान करणे हा अतिशय व्यापक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे. आणि म्हणून पालकांनी मुलांच्या शिक्षणाइतकेच मुलींच्या शिक्षणालाही प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून मुली शिक्षणाच्या प्रवाहात येतील, मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, असे अतिशय व्यापक विचार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक योगदान. बघा, योगदानामध्ये साधारणतः आपल्याला पहिला मुद्दा आहे बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनसामान्यांना, विशेष तात्कालीन जे अशिक्षित होते, शोषित, पीडित, मागास जनतेला शिक्षण घेता यावे म्हणून वसतिगृहाच्या स्थापनेची मोहीम राबवली होती. आणि हा उद्देश सफल करण्यासाठी त्यांनी दिनांक 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे या सभेचे ब्रीदवाक्य होते. जे आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा नारा होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर ह्या बहिष्कृत हितकारिणी सभेकडून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, विद्या आणि समाजसेवा याविषयी अभिरुची व प्रेम निर्माण व्हावे. म्हणजे अभिरुचीचा अर्थ गोडी किंवा आवड निर्माण व्हावी, प्रेम निर्माण व्हावे. आणि यासाठी त्यांनी अजून एक काम कुठलं केलं तर सरस्वती विलास नावाचं एक मासिक त्यांनी सुरू केलं होतं. दुसरं योगदान डॉक्टर आंबेडकरांचं आहे दलित वर्ग आणि शिक्षण संस्थेची स्थापना. मग त्यांनी दलित वर्गातील मुलांना दर्जेदार शालेय शिक्षण मिळावं यासाठी 1928 साली दलित वर्ग शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणी येत होत्या. मग अशा विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जात असे की जे विद्यार्थ्यांना आर्थिक काही अडचणी आहेत त्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जात असे. दलित वर्ग शिक्षण संस्थेचा उदात्त हेतू ज्यावेळी शासनाने पाहिला तर त्यावेळी शासनाने या संस्थेला 5 वसतिगृहांची मान्यता दिली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचे प्रमुख कार्यवाहक म्हणून त्यांनी त्यावेळी भूमिका बजावत होते. त्यानंतर तिसरं योगदान त्यांचं आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. बघा, मागासलेल्या वर्गात विशेषतः अनुसूचित जातींमध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार करण्याच्या हेतूने त्यांनी मुंबई येथे दिनांक 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि या सोसायटीच्या अंतर्गत की ज्या विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते, उच्च शिक्षण घेता येत नव्हते, अशा विद्यार्थ्यांसाठी दिनांक 20 जून 1946 रोजी त्यांनी सिद्धार्थ कला आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली. आणि अस्पृश्य आणि मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी उच्च शिक्षणामधून विद्यार्थ्यांमध्ये विद्या, विनय आणि शील घडवण्यासाठी दिनांक 19 जून 1950 रोजी औरंगाबाद येथे मिलिंद विज्ञान व कला महाविद्यालयाची स्थापना केली. म्हणजेच काय की फक्त केवळ त्यांनी प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करा हा विचार देऊन ते थांबले नाही, तर विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा इंटरनेटच्या आधारे बघा इंटरनेट माझा मित्रामध्ये तुम्हाला कृती दिलेली आहे की इंटरनेटच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित 10 ग्रंथांची नावे लिहा. तर हे ग्रंथ तुम्ही शोधा आणि त्यांची नावे तुमच्या वहीमध्ये नावे लिहा. तर असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण म्हणतो, तर त्यांनी शिक्षण क्षेत्राला अतिशय शैक्षणिक विचार आणि योगदान देऊन शिक्षण क्षेत्राला खूप महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण 5 विचारवंतांचे शैक्षणिक विचार, शैक्षणिक योगदान आणि त्यांची ग्रंथसंपदा अभ्यासली. तर या मुद्द्यांना अनुसरून तुम्ही तुमच्या वहीमध्ये एक तौलनिक तक्ता तयार करू शकतात. म्हणजे तुम्हाला या सर्व विचारवंतांचं अतिशय चांगल्या प्रकारे आकलन होईल. तर बघा, पान नंबर हे प्रकरण आपलं संपलं आहे. पान नंबर 12वर तुम्हाला या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे. हा स्वाध्याय तुम्ही निश्चितच सोडवा. यामध्ये काही कृती आहेत, त्या कृती करा, स्वाध्याय सोडवा. सर्वात आधी व्यवस्थित तुम्ही हे प्रकरण वाचा, त्यानंतर दिलेला स्वाध्याय सोडवा. आणि मी सुद्धा तुम्हाला काही जादाचा स्वाध्याय देणार आहे, तर मी तुम्हाला पाठवते. तर तुम्ही दोन्ही प्रकारचे स्वाध्याय सोडवले तर निश्चितच तुम्हाला या पाठाचं आकलन
या प्रकरणाचं आकलन अतिशय चांगल्या प्रकारे होईल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. मी तुमचा निरोप घेते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा.